नमस्कार सर्वांना. 10:05 झालेत आणि आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम एक छोटीशी आपण प्रार्थना घेतोय. ओके सर. सर्वांनी आवाज आपले बारका माईक जे येतोय आहे सर. ते बंद ठेवा शक्यतो. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, पाठीचा कणा सरळ. तीन ओम आणि प्रार्थना घेतोय. फक्त डोळे जरी बंद केलात तरी चालतील. ओके, कोणाच तरी माईक ऑन आहे. डोळे बंद, हातांची ज्ञानमुद्रा, पाठीचा कणा सरळ. तीन ओम. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरश्च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीना पतञ्जलि प्राञ्जलिरानतोऽस्मि. पतंजली प्रांजलिरानतोस्मी. सावकाश दोन्ही हात एकमेकांवरती घासा आणि ओंजळीत हळूवारपणे डोळे उघडा. ओके. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आजच्या या कार्यशाळेच्या पहिल्या दिवसामध्ये स्वागत करतो. मी थोडीशी माझी ओळख करून देतो आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या 5 दिवसामध्ये काय काय क्रिया घेणार आहोत ते बघणार आहोत. आणि आजचा प्रत्येक दिवशी आपला जो व्हॉट्सॲपचा ग्रुप आहे, तुम्ही त्या ग्रुपवरती आपली माहिती जी आहे, म्हणजे प्रत्येक दिवसाचं नियोजन, आज आपण काय घेणार त्या संदर्भात माहिती वगैरे त्याच्यावरती तुम्ही शेअर करू शकता. आणि मी देखील शेअर करणार आहे. तुम्हाला काय आलेला अनुभव तुम्ही त्या दिवशी शेअर करू शकता. तर माझं नाव आहे दिलीप आप्पा सुमाणे. मी एक शिक्षक आहे आणि योगाच्या माध्यमातून एक योगाची आवड असल्यामुळे मागील 4 ते 5 वर्षापासून वेगवेगळ्या माध्यमातून, ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल, वेगवेगळ्या फ्री कार्यशाळा घेतो वेगवेगळ्या विषयांवरती. आणि आमचे ऑनलाईन देखील क्लासेस आहेत, ऑफलाईन क्लासेस आहेत. पुढच्या 5 दिवसामध्ये जे आपण समजून घेणार आहोत त्याच्यामध्ये ही जी कार्यशाळा आहे तर ती ओमच्या संदर्भात आहे, ज्याला प्रणव आपण म्हणतो. तर आजचा जो पहिला दिवस आहे, मी आपल्या ग्रुपवरती बरेच जण थोडेसे नंतर जॉईन झालेले आहेत. तर पहिला एक मेसेज टाकला होता की ज्याच्यामध्ये आज आपण काय बघणार आहोत, आजच्या दिवसाचं जे काय नियोजन आहे त्याच्यामध्ये जर विचार केला तर आपण थीम जी होती ती म्हणजे ओमची आपल्याला माहिती, ओम म्हणजे काय आहे ते आपल्याला थोडंसं समजून घ्यायचं आहे. त्याच्यामधले असणारे जे त्रिध्वनी, जर म्हणजे आपल्या कार्यशाळेचं जे नाव बघितलं तर त्रिध्वनी ते त्रिकाल, याच्यावरून आपल्याला थोडासा अंदाज आला असेल की त्याच्यामध्ये ओम जो वर्ण आहे त्याच्या, किंवा आपण ज्याला एकाक्षरी मंत्र म्हणतो, तर तो कशा पद्धतीने बनलेला आहे आणि त्याचा उच्चार योग्य पद्धतीने आपण, असा एक तो मंत्र आहे की जो आपण त्याचा कशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने आपण उच्चार करू शकतो. तर मूळ जो उच्चार आहे अ, उ आणि म या 3 वर्णांच्या आधारे तो कसा करायचा ते देखील आपण आज प्रॅक्टिकल बघणार आहोत. आणि आज बघितल्यानंतर मग बऱ्याच वेळा आपल्याला शंका येऊ शकते की आपण पुढील 5 दिवस काय करणार आहोत. तर आज आपण थोडक्यात त्या ओमची माहिती वगैरे, आध्यात्मिक महत्त्व बघणार आहोत. त्याचे फायदे वगैरे सुद्धा मी ग्रुपला शेअर केले होते. तर ते फायदे वगैरे का होतात, बरेचसे आपण फायदे आहेत, पण त्याच्यातील काही ठराविक फायदे आपण कशा पद्धतीने होतात ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत. आणि मग तो जो घेणारा अनुभव आहे, म्हणजे फक्त आपण प्रॅक्टिकली नुसतं नॉलेज, ज्याला आपण थेअरी म्हणतो, एखादं वाचलं आणि सोडून दिलं तर त्याचा फायदा तितकाच होणार नाही. आज आपण थोडीशी थेअरी आणि त्याच्यात थोडंसं नॉलेज घेणार आहोत आणि हळूहळू उद्या तो वेगळ्याच पद्धतीने घेणार आहोत, परवा वेगळ्या पद्धतीने घेणार आहोत. आणि ओम ध्यान जी पद्धती आहे शेवटची आपण 2 दिवसामध्ये घेणार आहोत. तर या पद्धतीने आपले 5 दिवसाचं नियोजन असणार आहे. आणि या 5 दिवसामध्ये श्वासाची जोड देऊन कशा पद्धतीने घ्यायचा, ओमच्या आपण वेगळ्या पद्धतीने आपण ओम कसा म्हणू शकतो, तर त्या टप्प्याटप्प्याने दररोज आपण एक एक कृती समजून घेणार आहोत. इथे मी छोटीशी स्क्रीन शेअर करतोय. पहिला जो आपला आजचा मुद्दा होता की ओम म्हणजे काय आहे, किंवा त्याच्याविषयी आपल्याला जर नाव आहे, बऱ्याच जणांना आपल्याला हे नाव वाचल्यानंतरच थोडासा वाटलं असेल, तर त्रिध्वनी ते त्रिकाल. आता त्रिकालचा किंवा त्या 3 ध्वनींचा ओमचा काय संबंध आहे,
आपण थोडक्यात एक पहिल्या 5 ते 10 मिनिटांमध्ये थोडक्यात ओमचं महत्त्व, त्याला प्रणव का म्हणतात ते आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. आणि ते घेतल्यानंतर आज आपण पहिला जो बेस आहे की म्हणजे त्याच्यामध्ये आपण पुढचा टप्पा की मग आपण ओम म्हणत असताना एखादा आपली आसन स्थिती कशी असावी, शारीरिक स्थिती कशी असावी, कोणती पूर्वतयारी असावी, कोणत्या कालावधीमध्ये ते आपण करावं किंवा कुठल्या कालावधीमध्ये ओम म्हटल्यानंतर आपल्याला आणखी जास्त फायदा होऊ शकतो. तर या पद्धतीने आपण ते घेणार आहोत. आणि शेवटच्या एक 10 मिनिटांमध्ये आज छोटंसं प्रॅक्टिकल घेणार आहोत. आणि ते प्रॅक्टिकल परत उद्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीने असणार आहे, परवा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने, म्हणजे तोच प्रणव जो आहे ज्याला आपण ओम म्हणतो, तर तो जो आहे तो समजून घेण्याचा आपण प्रत्येक दिवसामध्ये थोडासा आपण त्याच्यामध्ये वाढ करत जाणार. माझी स्क्रीन जी आहे ती मी शेअर करणार आहे आणि त्या ज्याच्या माध्यमातून तुम्हाला थोडंसं आणखी डिटेल माहिती जी आहे ती प्रणवची आपण बघणार आहोत. फक्त मला कोणीतरी अनम्यूट व्हा आणि सांगा की माझी स्क्रीन जी आहे मी आता शेअर केलेली आहे तुम्हाला दिसते का बघा. हो दिसतेय. ओके, थँक्यू. चलो, थोडंसं आपण एक पहिल्या 5 ते 10 मिनिटांमध्ये या प्रणव संदर्भात आपण समजून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला काय आहे, आपल्याला बऱ्याच वेळा ओम हा शब्द वाटतो किंवा तो ध्वनी आहे किंवा कुठल्या एखाद्या धर्माशी निश्चित आहे का, तर असं कुठलंही नाही. तर ते थोडक्यात आपण जो प्रणव आहे ज्याचं वेगळ्या पद्धतीने आपण समजून घेणार आहोत. तर आपली जी कार्यशाळा आहे त्याचं नाव जर बघितलं तर सुरुवातीला आपण इथे नाव दिलेलं दिसतं बघा, त्रिध्वनी ते त्रिकाल ओमचा प्रवास. म्हणजे ओमचा जो काही प्रवास आहे किंवा ओम आहे तो त्याच्यामधल्या ज्या त्रिध्वनी आहे, पहिला शब्द येतो त्रिध्वनी, त्याच्यामध्ये असणाऱ्या 3 ध्वनी आहेत. आपण जे वेगवेगळे ध्वनी असतो तर त्याच्यामध्ये त्या 3 ध्वनी आहेत आणि त्या 3 ध्वनीच्या माध्यमातून ज्याला त्रिकाल म्हणतो आपण, ज्याला काल म्हणतो भूतकाळ असेल, भविष्य असेल किंवा वर्तमान काळ असेल. आणि या त्रिध्वनीमध्ये येतात अ, उ आणि म. हे 3 वर्ण असे आहेत की जे मूळ ध्वनी ज्याला म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल की या ध्वनी कोणीही काढू शकतं. आणि जेव्हा आपण फक्त थोडासा आवाज, जे हवा आहे, श्वास आहे, जो आपण प्राण आतमध्ये घेतो, तो बाहेर जेव्हा टाकतो तर त्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती त्या वेगवेगळ्या ध्वनी निर्माण होतात आणि त्याच्या संदर्भात आपण पुढे थोडंसं बघणार आहोत. तर ज्या अ, उ आणि म या अशा ध्वनी आहेत की ज्याला मूळ ध्वनी म्हटलं जातं. आणि त्या कोणीही, जर आपण कधी लक्ष आलं असेल तर एखादी मूकबधीर व्यक्ती सुद्धा या 3 ध्वनी सहजपणे ते उच्चारत असते, ते बाहेर काढत असते. तर त्यांच्यापासून आपण ओमचा उच्चार जो आहे तो आहे. आणि मग या 3 ध्वनींच्या माध्यमातून जेव्हा आपण ओम म्हणतो, आपण डायरेक्ट, आता मी ओम म्हणतोय बघा, तर तो अ, उ आणि म, अम आहे. जेव्हा आपण संधी व्याकरणाचा जर विचार केला तर मग अ मध्ये उ मिक्स होतो किंवा आपण प्लस होतो, तर त्याच्या माध्यमातून जेव्हा आपण ओ उच्चार करतो आणि आपल्याला बऱ्याच वेळा मग त्या पद्धतीने उच्चार करण्याची सवय लागते ना, आपण डायरेक्ट ओम म्हणतो. आपण डायरेक्ट जरी ओम म्हटला तरी त्याचे फायदे आहेतच, असं नाही की त्याचे फायदे नाहीत. परंतु जेव्हा आपण या 3 ध्वनींच्या मदतीने तो ओमचा उच्चार करतो तेव्हा आपल्याला त्याचा होणारा एक फायदा वेगळा असतो. आता मग या त्रिकालाशी यात त्यांचा संबंध काय, तर इथे एक छोटंसं पहिला रेड लाईनमध्ये तुम्हाला दिसतं की ही कंपनी जी आहे, जेव्हा आपण अ, उ आणि म या 3 वर्णांच्या आधारे ओमचा उच्चार करतो, अम म्हणतो किंवा प्रणव म्हणतो, हा जेव्हा म्हणतो तेव्हा जी व्हायब्रेशन आपल्या बॉडीवरती वेगळ्या स्तरावरती निर्माण होतात. म्हणजे अ म्हणत असताना वेगळ्या ठिकाणी होतात, उचा उच्चार जेव्हा आपण करतो तेव्हा वेगळ्या ठिकाणी होतात, आणि मचा उच्चार ज्याला आपण म म्हणतो तर तो वेगळ्या स्तरावरती होतो. तर त्या प्रत्येकाचा फायदा आपल्या शरीरावरती होत असतो. आणि जेव्हा आपण हे एक ठराविक काल किंवा दीर्घ काळ आपण जेव्हा त्याचा सातत्याने सराव करतो, मग तो वेगवेगळ्या प्रार्थनांच्या माध्यमातून असेल, जपाच्या माध्यमातून असेल, जेव्हा आपण उच्चार करतो तेव्हा त्याचा आपल्या काळाशी काय संबंध येतो. तर पहिलं वाक्य बघा, ही कंपनी भूतकाळातील स्मृती शुद्ध करतात. जेव्हा आपण ओमचा नेहमी सातत्यानं नियमित आपण उच्चार करतो, जप करतो, तेव्हा भूतकाळातील ज्या काही स्मृती आहेत, काही चांगल्या असतात, काही वाईट असतात, तर त्या स्मृती शुद्ध करतो. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला त्याचा मदत होते. दुसरं आहे वर्तमान शांती देतात. म्हणजे जेव्हा आपण ओमचा उच्चार करतो सातत्याने आपण वर्तमानात राहतो, आणि वर्तमानात राहिल्यामुळे वर्तमानात जी काही शांती आपल्याला प्राप्त होण्यासाठी, जेव्हा शांती किंवा आनंद हा नेहमी वर्तमानात असतो. मी बऱ्याच वेळा म्हणतो की आनंद कुठल्या गोष्टीत आहे, कारण की तुम्ही कधीही घ्या, तुम्ही एखादी आनंदाची घटना आठवा, तुम्ही त्या कालावधीमध्ये पूर्णपणे त्या वर्तमानात असतात. आणि असं जेव्हा जेव्हा घडतं, साधं एक छोटंसं आपण उदाहरण मी नेहमी देतो की आपण जेव्हा फिरायला कुठेतरी बाहेर जातो तेव्हा आपल्याला ते गोष्ट आनंद देते, एखाद्या नवीन ठिकाणी जातो तेव्हा आनंद देते. त्याच्या मागचं कारण म्हणजे आपण पूर्ण त्या कालावधीमध्ये नवीन ठिकाणी गेल्यामुळे वर्तमानात असतो, त्या पूर्णपणे परिस्थितीशी निगडीत असतो, आणि म्हणून ती आपल्याला आनंद देते. तर हा जो ओम आहे ज्या पद्धतीने भूतकाळातील स्मृतींना शुद्ध करतो, त्याच पद्धतीने पुढची गोष्ट काय करतो, तर आपला जो काही वर्तमान आहे तो आपल्याला शांत, म्हणजे वर्तमानात आपल्याला शांती देण्याचं काम करतो. आणि तिसरं आहे भविष्यासाठी जागरूकता निर्माण करतो. जेव्हा आपण या ध्वनींचा उच्चार करतो, ज्याला आपण ध्वनी योगातील क्रिया आहे, तर त्या भविष्य काळाला आपल्याला काय करतात, तर जागरूक करतात.
आता याच्यामध्ये जर 3 ध्वनींचा जर बघितलात तर इथे तुम्हाला दिसेल पहिले आहे अ, दुसरा आहे उ आणि तिसरा आहे म. या 3 ज्या ध्वनी आहेत त्या वेगळ्या आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला अवस्था आहे. म्हणजे अ ला आपण अध्यात्मामध्ये किंवा आपले जे काही वेगवेगळे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये वेगळ्या प्रत्येकाचं वर्णन वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. तर याला अ जो ध्वनीचा आहे त्याला जागृत अवस्था म्हटली, ज्याला भूतकाळाशी निगडीत केलेला आहे. भौतिक जगाचा अनुभूती देण्याचं कार्य आपल्याला जेव्हा आपण अ ध्वनी करतो, हे प्रॅक्टिकल जेव्हा आपण उद्यापासून किंवा आजपासून आपण सुरुवात करणार, प्रॅक्टिकली हा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. आणि हा अनुभव जेव्हा घेणार तेव्हा आपल्याला हे जास्त माहिती. त्यामुळे आपण आज जास्त या ओमच्या संदर्भात जास्त आपण चर्चा करणार नाही. जेव्हा आपण ह्या 4 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये आपण स्वतः एक अनुभव घेणार, ती अनुभूती घेणार आणि त्याच्यानंतर तुमचे जेव्हा मला मेसेज येतील की आम्हाला याच्याविषयी अजून जाणून घ्यायचं आहे, आणि मग आपण परत आणखी एखादी तासिका घेऊया ज्याच्यामध्ये पूर्णपणे फक्त आपलं कुठलं प्रॅक्टिकल नसणार आहे, तर ओम विषयी अजून जी विस्तृत माहिती आहे ती आपण घेणार आहोत. तर ही जागृत अवस्था निर्माण करणार आहे. ऊ जो ध्वनी आहे त्याच्यातील, तर तो स्वप्न अवस्था ज्याला आपण म्हणतो, जी वर्तमानाशी निगडीत आहे, ज्याला विचार कल्पना आणि आपलं भावविश्व ज्याला म्हणतो तर त्याच्याशी संदर्भात आहे. आणि जो मकार आहे तो आहे सुषुप्त अवस्था, ज्याच्यामध्ये आपण भविष्याशी संदर्भात आहे. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण पहिल्या 2-3 दिवसामध्ये तुमच्या लक्षात येणार नाही, मात्र हळूहळू जेव्हा आपण ओम म्हणणार आहोत आणि त्या प्रत्येक एक ओम म्हटल्यानंतर काही क्षणांसाठी आपण शांत थांबतो जेव्हा अ उ मच्या आधारे. आणि जेव्हा शांत थांबणार आहोत त्या अवस्थेला ज्याला आपण मौन म्हणतोय, तर त्याच्यामध्ये तुरीय अवस्था त्याचा अनुभूतीचे घेण्याचं काम करतोय. तर म्हणजे या 4 अवस्था ज्या आहेत, जागृत अवस्था, स्वप्न अवस्था, सुषुप्त आणि तुरीय, या 4 अवस्थांना या ओमच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. आता इथे पुढे जर बघितलात तर या ओमलाच आपण प्रणव असं म्हणतात. आणि प्रणव जर विचार केला तर त्याच्यामध्ये प्राण, आपण म्हणजे योगिक याच्यामध्ये जर बघितला तर आसने आहेत, प्राणायाम आहेत. आणि त्या प्राणायाम मधला जर प्राण जर बघितला तर प्राणाचा आपल्या जीवनाशी निगडीत हा शब्द आपण म्हणतो, त्यामुळे त्याला प्राण आहे. आणि त्याच्यातील जो प्र आहे तर त्या प्रणव किंवा त्यातला प्राण आहे, तर प्रणव देखील आपल्याला ओमला म्हटलं जातं बऱ्याच वेळा. एखाद्या व्यक्तीचं नाव सुद्धा आपण प्रणव म्हणतो, तर प्रणव याचाच अर्थ ओम आहे. तर प्रणव हा एक अत्यंत पवित्र आणि गूढ असा वैदिक शब्द आहे, ज्याला प्राचीन भारतामध्ये तत्वज्ञानामध्ये ओम म्हटलेला आहे. म्हणजे प्राचीन भारतामध्ये प्रणवलाच ओम किंवा ओमलाच आपण प्रणव म्हणतो. आता इथे त्याची थोडीशी फोड केलेली आहे बघा. प्र म्हणजे काय, तर विस्तार करणारा आणि उगम पावणार किंवा उगम. त्यातला प्र जो प्रणव मधला आपण बघितला तर प्र जो आहे तो विस्तार करणारा आहे, म्हणजे ज्याच्यातून किंवा उगम होतो, आपण जेव्हा नवीन उत्पत्ती म्हणतो तर तो आहे. आणि नव याचा अर्थ काय, ज्याला नाद आपण म्हणू शकतो, एखादं गाणं म्हणू शकतो, स्तुती म्हणतो. तर प्रणव याचा अर्थ म्हणजे असा नवीन नाद जो आहे, नवीन उत्पत्ती आहे, नवीन स्तुती आहे, जी एक नवीन आहे किंवा स्वतः ती उत्पन्न झालेली आहे. आणि बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल कुठे ना कुठे की ते ओम ध्वनी जी अशी आहे की जी आपोआप म्हणजे विश्वाच्या निर्मितीसोबत किंवा त्याच्याही अगोदर निर्माण झालेली ध्वनी आहे, असं आपण बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं असेल. आता याच्यामध्ये पुन्हा जर विचार करायला गेला तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रणवचे जे आहेत आपण वेगवेगळ्या पद्धतीने म्हणत असतो. आपण डायरेक्ट ओम म्हणतो आणि हा एक अक्षरी मंत्र आहे. आणि तुम्ही कोणतेही जरी मंत्र बघितले तर मंत्र उच्चाराची सुरुवात ही ओमने होत असते. म्हणजे आपण ओम कुठलाही मंत्र घेतलात, ओम नमः शिवाय असेल, हा छोटासा मंत्र आहे, तर ओमने सुरुवात होते. तर तो प्रत्येक म्हणत असताना आपण ओम जरी म्हणत असलो तर बऱ्याच जर तुम्ही व्यवस्थित ऐकला असेल तर ओम जो आहे आपण सुरुवातीला प्रार्थनेमध्ये सुद्धा लक्षात आला असेल. तर डायरेक्ट ओम म्हणणं आणि त्या अ उ आणि म या 3 वर्णांच्या आधारे ओम म्हणणं याच्यामध्ये खूप थोडासा आपल्याला फरक जाणवतो. सुरुवातीला ऐकण्यामध्ये देखील थोडंसं होतं, परंतु जेव्हा आपला सराव होतो सातत्याने, जेव्हा आपण त्या पद्धतीने म्हणतो तेव्हा ती जी व्हायब्रेशन आहे ती वेगळ्या आपल्या बॉडीवरती निर्माण होतात आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला वेगळे फायदे होत असतात. आता याचं जे वैदिक महत्व वगैरे जर आहे तर प्रणव जो आहे तो सर्व वेदेशूमध्ये, म्हणजे सर्व वेदांमध्ये जर विचार केला तर सर्व वेदांमध्ये भारतामध्ये जर बघितला तर त्याला महत्व खूप दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आध्यात्मिक दृष्ट्या जर बघितला तर प्रणव म्हणजे परब्रह्माचा किंवा ध्वनी स्वरूप आपण त्याला मांडलेला आहे. ध्यानात प्रणवाचा जप करणं किंवा प्रत्येक, मगाशी मी सुरुवातीला सांगितलं, वेगवेगळ्या मंत्रांची सुरुवात जर बघितली तर आपण त्या अध्यात्मामध्ये देखील ओमच्या मदतीने करतो. आता योगशास्त्रामध्ये जर बघितला तर पतंजली ऋषींनी लिहिलेले जे 195 काही ठिकाणी सूत्र म्हणतो किंवा 196 सूत्र म्हटले जातात, तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रणवाच्या संदर्भात किंवा ओमच्या संदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे. ज्या मी मगाशी अवस्था सांगितल्या, स्वप्नावस्था असेल, जागृत अवस्था असेल, तुरीय असेल, तर या अवस्थांच्या प्राप्त करण्यासाठी देखील आपण प्रणव कसा घेतो तर याचं सुद्धा वर्णन पतंजली ऋषींनी त्यांच्या योगसूत्रामध्ये केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ते काय म्हणताय, तस्य वाचक प्रणव, म्हणजे ईश्वराचे वाचक स्वरूप म्हणजेच काय आहे तर प्रणव आहे किंवा ओम आहे. त्याचा अशी 2-3 त्यांची सूत्र आलेले, त्या सूत्रांच्या माध्यमातून त्यांनी ज्या वेगवेगळ्या अवस्था आहेत त्या अवस्थांमध्ये आपल्याला
प्रणव जो आहे ओम कशा पद्धतीने मदत करतो हे देखील सांगितलेलं आहे. आता वैज्ञानिक दृष्ट्या जर बघितलं तर त्याचे बऱ्याच वेळा आपलं हे शास्त्र जे आहे ते खूप जुनं शास्त्र आहे आणि या जुन्या शास्त्राच्या माध्यमातून त्यावेळेचे आपले ऋषीमुनी असतील त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने छोटे छोटे बारकावे लक्षात घेऊन मानवी शरीर असेल, मन असेल, त्याच्या वेगळ्या अवस्था असतील त्याच्यावरती एक चांगल्या पद्धतीने परिणाम करण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या आपल्या गोष्टी केलेल्या आहेत. मध्यंतरच्या कालावधीमध्ये त्या गोष्टी थोड्याशा आपल्या दूर गेल्या आणि परकीयांनी जेव्हा त्यांचं महत्त्व जाणलं आणि पुन्हा वैज्ञानिक पातळीवरती जेव्हा ते सिद्ध करून दाखवलं वेगळ्या पद्धतीने, तेव्हा परत आपल्याकडे ते शास्त्र आलं. त्याचं आता महत्त्व आपल्या देशामध्ये खूप वाढत आहे आणि त्या पद्धतीने आपण कार्य करत आहोत. तर याचा जर विचार केला तर या प्रणववरती सुद्धा जागतिक पातळीवरती वेगळे संशोधने झालेले आहेत. त्याचा उच्चार केल्यामुळे आपल्या बॉडीवरती कशा प्रकारे व्हायब्रेशन होतात, आपला फ्री फ्रंटल कॉर्टेक्स असेल म्हणजे आपला विचार करण्याच्या याच्यामध्ये जर बघितला किंवा जे आपल्या नर्वस सिस्टीममधले असतील तर त्या नर्वस सिस्टीमवरती कशा पद्धतीने परिणाम होतो, पॅरासिम्पॅथेटिक नर्व सिस्टीम असेल, त्याच्यानंतर इतर जे आहेत तर जे आपल्या शरीराला बॉडीला शांत करणार आहे त्याच्यावरती सुद्धा हा ओमचा कसा परिणाम होतो याच्या संदर्भात वेगवेगळी संशोधने झाली. वेगवेगळ्या तज्ज्ञांनी त्याच्यावरती संशोधन केलेले आहेत. त्या संदर्भात जर बघायला गेलं तर पहिला इथे एक 2-3 मी मुद्दे घेतलेले आहेत की आपण डिटेलमध्ये इथे बघणार नाहोत. तर त्याच्यामध्ये प्रणव उच्चारल्याने जेव्हा विशिष्ट ध्वनी किंवा आपल्या शरीरावरती आपल्या कंपनी निर्माण होतात तर त्याचा परिणाम हा वेगवेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने होतो याच्या संदर्भात आधुनिक जे आपण म्हणतो ज्याला आपण वैज्ञानिक पातळीवरती जी तंत्र असतील, साधनं असतील त्यांचा वापर करून ती वेगवेगळ्या प्रकारचे स्केल जे असतील, व्हायब्रेशन असतील कशा परिणाम करतात, वेगवेगळ्या ग्रुपवरती त्यांचे संशोधन झाले आणि त्याच्या माध्यमातून आधुनिक जेव्हा लोकांनी मान्य केलं तेव्हा आपण त्याला मान्य करायला सुरुवात केली. परंतु एका ठिकाणी माझ्या वाचनात आलं होतं की जिथे आपलं विज्ञान थांबतं तिथून पुढे आपलं अध्यात्म जे आहे किंवा ज्याला आपण आपलं पुरातन शास्त्र जे आहे ते चालतं. तर या पद्धतीने या ज्या ओमच्या आहेत तर याचे थोडक्यात आपण इथे माहिती अजून त्याची डिटेल माहिती आहे परंतु आपण एखाद्या नंतर तासाला हे प्रॅक्टिकली जेव्हा आपण समजून घेणार आहोत तो अनुभव तुम्ही जेव्हा पुढच्या 4-5 दिवसामध्ये स्वतः तो उच्चार त्या पद्धतीने करणार तो अनुभव तुमच्या बॉडीवरती व्हायब्रेशन तुमच्या बॉडीवरती निर्माण होणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला आणखी कुठेतरी वाटेल की नाही मला या प्रणवविषयी या ओमविषयी अजून काहीतरी जाणून घ्यायचं, अजून डिटेल त्याची कोणती संशोधन असतील किंवा काय असेल तर ते आपण डिटेलमध्ये तुम्ही जेव्हा समजा वाटलं तर त्याच्यावरती आपण शेवटी आणखी एखादी तासिका घेऊया. तर थोडक्यात इथे परवा आपण त्याच्यावरती मेसेज देखील टाकला होता की आपण कोणकोणत्या पद्धतीने जर विचार केला तर आपल्याला कशा पद्धतीने हा ओम मदत करतो आणि त्याचे फायदे सुद्धा आपण बघितले होते. म्हणजे मानसिक फायदे आपण बघितले होते, शारीरिक फायदे सुद्धा त्या ग्रुपवरती मी शेअर केले होते आणि आध्यात्मिक फायदे सुद्धा केले होते. तर त्याच्यामधला जर बेसिक जर विचार केला तर अचा उच्चार म्हणजे आपले बॉडीवरती जे परिणाम होतात व्हायब्रेशन त्याच्यामध्ये अचा उच्चार जर करताना आपले व्हायब्रेशन पोटाच्या आजूबाजूला होतात तर त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते. आपले जे काही इतर गट्स म्हणतो म्हणजे पूर्ण त्याच्या पद्धतीने त्याच्यामध्ये होणारे बदल असतात. जेव्हा ऊचा आपण उच्चार करतो तर त्या चेस्टच्या आजूबाजूला व्हायब्रेशन निर्माण होतात आणि त्याचा परिणाम आपल्या बॉडीवरती वेगळ्याच पद्धतीने होतो. जेव्हा म आपण ज्याला म्हणतो त्याचे व्हायब्रेशन आपल्या गळ्यापासून किंवा चेहऱ्यावरती डोक्यावरती निर्माण होतात ते वेगळ्याच पद्धतीने असतात. आणि हे फक्त आपण जास्त न बोलता किंवा ते प्रॅक्टिकली आपण पुढच्या 2-3 दिवसामध्ये समजून घेणार आहोत. आणि त्याच्यातील पुढचा आपला जो मुद्दा येतो म्हणजे आपल्या थोडक्यात आपण ओमविषयी ओम म्हणजे काय ते किंवा प्रणव म्हणजे काय बघितला तर पुढचा आपला मुद्दा येतो की मग याच्यासाठी आपली थोडीशी पूर्वतयारी कोणती असावी किंवा कोणत्या वेळामध्ये आपण म्हणावं. तर सगळ्यात 2 बेस्ट ज्या कालावधी आहेत की सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण सकाळी एकदम शांत असतो तेव्हा जेव्हा आपण ओमचा उच्चार करतो उ म च्या आधारे किंवा वेगळ्या पद्धतीने ओम ध्यान करतो, ओम उच्चार करतो, ओम जप करतो तेव्हा त्याचा चांगला फायदा होतो. आणि झोपण्यापूर्वी बऱ्याच जणांना शंका आली असेल की 10 वाजता ही कार्यशाळा का आहे तर त्याच्यामागचं कारण देखील हे की आपली ही झोपण्याची थोडीशी वेळच्या अगोदरचा वेळ आहे आणि या कालावधीमध्ये पुढच्या 4-5 दिवसामध्ये जेव्हा आपण ओमचा उच्चार छान पद्धतीने करणार आहोत त्याचे टप्पे थोडे थोडे समजून घेणार आहोत, नवीन नवीन रोज गोष्टी ॲड करणार आणि त्याच्यानंतर जेव्हा झोपतो तेव्हा त्याचा होणारा परिणाम आपल्या झोपेवरती असेल, आपल्या बॉडीवरती असेल अजून चांगला होतो. त्यामुळे हा ओम कधी म्हणायचा तुम्ही इतर वेळी सुद्धा म्हणू शकता, असं नाही की मग त्याच वेळानंतर मध्यंतरीच्या एखाद्या कालावधीमध्ये म्हणू शकता. आणि याच्यासाठी असं नाही की आपल्याला आसने करत असताना जसे नियम आहेत की पोट आपलं रिकामं असतं याच्यासाठी तशी काही अट नाही आहे. तुम्ही सहज पद्धतीने कोणत्याही वेळामध्ये तुम्ही कमीत कमी वेळामध्ये 4 ते 5 ओम म्हणू शकता आणि आपल्या बॉडीला तेवढ्या कमी वेळामध्ये रिलॅक्स करू शकता. तर त्यामुळे बेस्ट जे आहेत सकाळ संध्याकाळ किंवा झोपण्यापूर्वी जर तुम्ही म्हटलात तर आणखी बेस्ट आहे.
आता याच्यासाठी आसन कोणतं असावं, तर आसन कोणतंही असलं असं नाही की आपण एखाद्या कठीण आसनामध्येच पद्मासनामध्येच बसलं पाहिजे किंवा एखादं कोणतं तरी ध्यानात्मक आसन असलं पाहिजे, अशी कुठलीही अट नाही. जे तुम्हाला स्थिर आहे, ज्याला आपण स्थिर सुखम आसन म्हणतो, आसनाची एक व्याख्या आहे, जे स्थिर आहे, सुखकारक आहे, अशी शारीरिक कोणतीही स्थिती ती म्हणजे तुमच्यासाठी योग्य आसन असेल. तुम्ही खुर्चीवरती बसून करू शकताय, बेडवरती बसून करू शकताय, पाठीवरती झोपून सुद्धा ओम म्हणू शकताय. तर त्या स्थितीमध्ये फक्त तो जो काय फील आहे, आपण पुढचे टप्पे जे समजून घेणार तो फील येण्यासाठी तुम्हाला सुखकारक वाटणारं कोणतंही तुम्ही आसन घेऊ शकताय. अट एखादी थोडी येत की आपली पाठ जी आहे ती शक्यतो सरळ असावी. आता पाठ का सरळ असावी, तर ओम म्हणत असताना पण त्याच्यामध्ये प्रणव जो आहे तो प्राणाचा खूप महत्व आहे आणि मोठा तुम्ही जितका श्वास घेणार आहात तितकाच तुमचा प्रणव दीर्घ होणार आहे. सुरुवातीला आपल्याला दीर्घकडे चक्कर जायचं नाही, तो समजून घ्यायचा आहे. हळूहळू जसा आपला प्राण वाढेल, श्वास घेण्याची क्षमता, आणि त्यासाठी आपली पाठ सरळ असावी. तर कोणतेही आसन चालेल ज्याच्यामध्ये तुम्ही पाठ सरळ ठेवून आणि सुखकारक स्थितीमध्ये बसू शकाल. कालावधी आपण समजून घेतला, तुम्ही सकाळ संध्याकाळ म्हणू शकता, इतर कोणत्याही कालावधी म्हणू शकता, पण सकाळ आणि संध्याकाळ म्हटल्याला फायदे आपल्याला अधिक होणार आहे. आसन समजून घेतलं. आता याच्यातील जे ते 3 ध्वनी आहेत त्या 3 ध्वनींच्या संदर्भात आपण थोडंसं समजून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण आज फक्त थोडे थोडे म्हणून घेणार आहोत. म्हणजे प्रत्येक सुरुवातीला आपण वेगळ्या पद्धतीने म्हणतोय, म्हणजे फक्त अच म्हणून घेणार आहोत, ऊच म्हणून घेणार आहोत. खरंच ते व्हायब्रेशन होतात का, की आपण फक्त तोंडी मी सांगतोय आणि तो प्रॅक्टिकली अनुभव. आता याच्यातला पहिला जो अ आहे त्याची व्हायब्रेशन थोडीशी पहिल्या 1-2 दिवसामध्ये जाणवतीलच असं नाही, मात्र ऊ आणि म म्हणजे चेस्टवरती होणारे व्हायब्रेशन आणि मकारामध्ये आपण ज्याला चेहऱ्यावरती किंवा डोक्यावरती होणारे व्हायब्रेशन फील होतात आणि ते व्हायब्रेशनच आपल्या बॉडीवरती एक सकारात्मक परिणाम करत असतात. आणि त्यामुळे ते व्हायब्रेशन काय आहेत ते समजून घेण्यासाठी आपण सुरुवातीला वेगवेगळ्या टप्प्याने घेणार आहोत. म्हणजे आज उद्या अ ऊ आणि तिन्हींच्या मदतीने देखील म्हणून घेणार आहोत. प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला म्हणून थोडीशी दाखवणार आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही करायचे आहे. आता बऱ्याच वेळा आपण संध्याकाळी आता थोडीशी झोपण्याची वेळ असते, आपण घरामध्ये असतो आणि मग आपल्याला डिस्टर्ब दुसऱ्याला होऊ नये म्हणून आपण थोडासा छोटा आवाज काढण्याचा प्रयत्न करतो. तर तसं न करता सिंपल आपल्याला खूप मोठ्याने ओरडायचं नाही त्या ध्वनींचा उच्चार करत असताना, ओम म्हणत असताना किंवा प्रणव म्हणत असताना, आणि खूप एकदम नाजूक एकदम चोरून सुद्धा आपल्याला आवाज काढायचा नाही, त्याचा तितका परिणाम होणार नाही. तर सिंपल आपला जो काही मोकळा आवाज सोडल्यानंतर सहजपणे येईल अशा पद्धतीने ते उच्चार आपल्याला करायचे. इथे उच्चार करत असताना थोडंसं आणखी एक गोष्ट महत्वाची येते ती म्हणजे श्वास. कारण की आज जर बघितला तर एक महत्वाचा मुद्दा मी पाठवला होता की आपल्याला ते कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत. तर श्वास कसा आपण घेणार आहोत, तर त्याच्यासाठी आपण थोडंसं एक छोटीशी प्रॅक्टिकल घेणार आहोत श्वासासंदर्भात. आपल्याला काय करायचं आहे, तर श्वसनाच्या व्यायामामध्ये ती क्रिया येते. नाकाने श्वास घ्यायचा आहे आणि तोंडाने सोडायचा. तोंडाने सोडत असताना थोडासा ओठ गोल करायचा आहे जेणेकरून तो श्वास आपला थोडासा दीर्घ होईल. 4 ते 5 वेळा ही क्रिया करायची. ही करण्यामागचं कारण की आपल्याला थोडेसे श्वास घेणं आणि सोडणं. कारण की त्या ओम मध्ये जर तुम्ही सुरुवातीला माझा ओम ऐकला असेल प्रार्थनेमध्ये, तर एक मी प्रत्येक वेळी दीर्घ श्वास घेत होतो आणि त्याच्यानंतर अ उ आणि म च्या आधारे ओम उच्चार करत असतो. त्याच्यानंतर काही क्षणांसाठी थांबत होतो. तर तो थांबणं जे आहे मधलं तेव्हा आपल्याला मोठा श्वास घ्यायचा आहे आणि परत आपण तोंडाच्या मदतीने तो उच्चार करतो. तर प्रॅक्टिकल सिंपल आहे. काय करायचं आहे, तुम्हाला जसा जमेल तसा एक मोठा श्वास घ्यायचा आहे आणि सोडताना तोंडाने सोडायचे. ओके. हात थोडेसे सावकाश इथे गुडघ्यावरती ठेवलात चालेल. हात गुडघ्यावरती ठेवा, पाठ सरळ ठेवायचे आहे आणि शक्य असेल तर डोळे बंद करा. पहिले 1-2 दिवसामध्ये थोडेसे डोळे उघडे ठेवा, पण 3-4 दिवसापासून प्रत्येक कृती करताना आपल्याला डोळे बंद करायचे. चला, श्वास घ्या एक दीर्घ, सोडताना सावकाश तोंडाने सोडा. नाकाने घ्या, तोंडाने सोडा. नाकाने घ्या, तोंडाने सोडा. तुमचा कालावधी थोडासा कमी किंवा जास्त होऊ शकतो. आपल्या क्षमतेनुसार मोठा दीर्घ आणि सावकाश श्वास घ्यायचा आहे. सोडताना तो सावकाश तोंडाने सोडायचा. 4 ते 5 वेळा करा आणि थांबायचं आहे. ओके. आता हे प्रॅक्टिकल घेण्यामागचा हेतू काय, तर आपल्याला श्वास घेता यावा. बऱ्याच वेळा आपला एखाद्याचा ओम आपण ऐकतो तर त्याचा खूप छान वाटतो आणि मग आपण जेव्हा उच्चार करतो तर आपल्याला वाटतं की माझा इतका दीर्घ का होत नाही किंवा तितके माझे व्हायब्रेशन असतील किंवा त्याचा जो उच्चार आहे माझा तितका छान का होत नाही. तर त्याच्या मागे मूळ कारण आहे ओम जेव्हा म्हणतो तेव्हा तुम्ही जो श्वास आतमध्ये घेताय तो किती क्षमतेने किंवा किती प्रमाणात तुम्ही आत घेतलाय तितक्या प्रमाणात तुमचा तो बाहेर पडणार आहे, तितका उच्चार तुमचा त्या पद्धतीने होणार आहे. आता हे प्रॅक्टिकल त्यासाठी आहे
त्यावेळेस सुरुवातीला या पद्धतीने आपण नाकाने श्वास घ्यायचा आहे. समजा तुम्ही प्रणव जप करण्याला सुरुवात करणार आहोत तर पहिले एक 4 ते 5 फक्त नॉर्मल या पद्धतीने श्वास घ्यायचे सोडायचे आहे. घेताना नाकाने, सोडताना मात्र तोंडाने सोडायचे आहे. याचा 2 फायदे होतात. आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि ओम उच्चार करणं तुम्हाला थोडंसं आणखी सोपं जातं. आता याच्यामध्ये पुढचं आपण काय करणार आहोत तर 3 टप्प्यावरती, ज्याच्यामध्ये 3 वर्ण सुरुवातीला सांगितले अ, उ आणि म. या 3 वर्णांच्या आधारेच एकत्रित जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ओमचा उच्चार होतो. ओके, आपण सध्या झूम जे आहे ते फ्री व्हर्जन यूज करतोय. 40 मिनिटानंतर मीटिंग आपली स्टॉप होते. समजा स्टॉप जरी झाली तर सेम लिंकने परत तुम्ही जॉईन व्हायचं. ओके, फक्त मगाशी मी सुरुवातीला ग्रुपला सांगायला विसरलो, 40 मिनिटानंतर समजा मीटिंग स्टॉप झाली चुकून तर परत सेम लिंकने आपल्याला जॉईन व्हायचं. तर इथे पहिला आपण अचा उच्चार करणार आहोत. अचा उच्चार करताना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे व्हायब्रेशन आपल्या पोटावरती निर्माण होतात. तुम्ही जेव्हा जेव्हा म्हणणार तेव्हा हा आपल्या नाभीपासून येतो, म्हणजे पोटाचं जे आपण मूळ म्हणतो तर तिथून तो सुरुवात होतोय. तर तो उच्चार करताना सेम आता जसा श्वास घेतला तसा नाकाने दीर्घ घ्यायचा आहे. घेतल्यानंतर आपण क्षणासाठी थांबायचं आहे आणि त्याच्यानंतर श्वास सोडायचा आहे. आता श्वास सोडताना म्हणत असताना आपलं तोंड जे आहे ते पूर्ण उघडं असतं, तेव्हाच तो तुमचा होणार आहे. तुम्ही जर ओठ बंद केले किंवा त्याचा आकार बदलला की ध्वनी आपली चेंज होते. तर एक बघा आवर्तन. मी सुरुवातीला मोठा श्वास घेतोय. ओके, हा श्वास घेतला. तुमचा श्वास कमी किंवा जास्त असेल त्याच्यानंतर आपल्याला फक्त काय करायचं आहे, श्वास सोडत अचा उच्चार करायचा आहे. पूर्ण आपला श्वास बाहेर पडेपर्यंत फक्त म्हणायचं आहे. तो ओम कुठेही म्हणायचं नाही, फक्त म्हणायचं आहे. आणि हे करत असताना तुम्हाला जर व्हायब्रेशन फील करायचं असेल तर तुमचा उजवा किंवा डावा कोणताही एक हात पोटावरती ठेवायचा आहे. आत्ता आपण घेतल्याप्रमाणे श्वास जसा घेतला तसा मोठा अगोदर श्वास घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर फक्त श्वास सोडत अचा उच्चार करायचा. ओके, आपण फक्त घेतोय. 3 ते 5 म्हणायचे. तुमचे जितके होतील तितके, कमीत कमी 3 म्हणायचे, जास्तीत जास्त तुमचे 5 झाले तरी चालतील. ज्यांना शक्य आहे त्यांनी डोळे बंद करायचे आहेत, हात पोटावरती ठेवायचा आहे. ओके, पाठ सरळ ठेवा. प्रत्येक वेळी काय करायचं आहे, श्वास घ्यायचा आहे आणि एक म्हणून झाल्यानंतर थोडंसं थांबायचं आहे. पुन्हा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. पुन्हा सावकाश तुमच्या क्षमतेनुसार म्हणायचं. चला सुरुवात करूया. पाठ सरळ, डोळे बंद. एक दीर्घ श्वास घ्या नाकाने. ओके, रिलॅक्स. आता हा झाला ज्याला आपण अकार ध्वनी म्हणतो, अचा उच्चार झालेला आहे. सुरुवातीला आपण हात जो आहे पोटावरती ठेवण्यामागचा हेतू हाच होता की व्हायब्रेशन आपल्याला थोडेसे फील व्हावेत. नवीन असताना जेव्हा आपण अचा उच्चार होतो तेव्हा आपल्याला व्हायब्रेशन फील होतीलच असं नाही, मात्र हळूहळू जसा आपला सराव वाढेल त्याच्यानंतर ती फील होतात. त्याच्या मागचा हेतू फक्त तोच आहे. आता दुसरा आपल्याला ध्वनी जो घ्यायचा आहे तो म्हणजे उ. ओके, उ ध्वनीचा उच्चार करत असताना आपल्याला काय करायचं आहे, आता ओठांचा आकार थोडासा चेंज करायचा आहे. कृती सेम, श्वास घेणार, श्वास सोडत सोडत आपल्याला उ म्हणायचं आहे. म्हणत असताना तुमचं तोंड पूर्ण उघड असणार. आता इथे मी का सांगतोय, ओम म्हणत असताना सेम या पद्धतीने आपल्याला थोडासा चेंज करायचा आहे. उ म्हणत असताना आपल्याला पुन्हा श्वास घेणार, एक बघा आवर्तन, आणि माझे ओठ गोल करतो, ज्याला ओठाचा चंबू करणे म्हणतो, आणि त्या पद्धतीने आपल्याला श्वास सोडत सोडत ऊचा उच्चार करायचा आहे.
श्वास बाहेर पडेपर्यंत मी ऊ म्हटला. पुन्हा मोठा श्वास घेतोय. आता छातीवरती हात यासाठी ठेवलाय की ऊ जेव्हा तुम्ही म्हणणार तेव्हा व्हायब्रेशन आपल्या छातीच्या आजूबाजूला होतात आणि त्याचा परिणाम आपल्या छातीच्या आतमध्ये असणारे जे अंतरेंद्रिय असतील त्यांच्यावरती एक सकारात्मक व्हायब्रेशन निर्माण झाल्यामुळे एक सकारात्मक चांगला असा परिणाम होतो. ओके. आता आपल्याला हात छातीवरती ठेवायचे आहे. कमीत कमी 3 ऊ म्हणायचे आहेत किंवा जास्तीत जास्त 5 तुम्ही म्हणू शकता. हात छातीवरती ठेवा जेणेकरून तुम्हाला व्हायब्रेशन फील होतील. पाठीचा कणा सरळ. शक्य असल्यास डोळे बंद. प्रत्येक वेळी मोठा श्वास घ्यायचा आहे. एक दीर्घ श्वास घ्या आणि फक्त ऊ म्हणायचं आहे. रिलॅक्स. आता इथे आज फक्त आपण हात पोटावरती किंवा छातीवरती ठेवतोय जेणेकरून आपल्याला ती व्हायब्रेशन खरंच तिथे होतात का ते जाणून घेण्यासाठी. उद्यापासून मात्र आपण कोणते एखादं ज्ञान मुद्रा असेल किंवा इतर कोणतीही मुद्रा असेल ती घेणार आहोत. आता हा ऊ जेव्हा म्हणतो तेव्हा व्हायब्रेशन आपल्या छातीला होती. ही मात्र फील होतात, सहजपणे फील होतात. सुरुवातीची अची मात्र पोटावरतीची व्हायब्रेशन आपल्याला फील व्हायला 1 ते 3 दिवस जावे लागतात. आता याच्यानंतर तिसरा जो ध्वनी आहे म, तर त्याचा उच्चार करायचा, ज्याला आपण मकार सुद्धा म्हणतो किंवा ज्याला आपण भ्रामरी जो करतो तर तो मकार मधला प्रकार आहे. आणि ही भ्रामरी करत असताना जो गुंजारव असतो तेव्हा आपले ओठ पूर्णपणे बंद असतात. म म्हणण्यासाठी आपल्याला ओठ, आता आपण म म्हणत असल्यामुळे बोलल्या इतर म म्हटल्यानंतर आपण इतर कोणता तरी शब्द बोलतो त्यामुळे ओठ आपले उघडे होतात. इथे आपल्याला बघा ओठांचा आकार कसा बदलतो बघा. जेव्हा तुम्ही अ म्हणताय तेव्हा पूर्ण आपले ओठ किंवा तोंड आपलं उघडं असतं आणि पूर्णपणे ज्याला आपण मोठं म्हणतो अ म्हणतो. जेव्हा ऊ म्हणायचं असतो तेव्हा ओठांचा आपण चंबू करतो, आकार थोडासा त्यांना ओठांना जवळ आणतो. आणि जेव्हा म म्हणायचं आहे व्हायब्रेशन या पद्धतीने आपल्याला गुंजारव करायचा आहे तेव्हा ओठ आपले पूर्णपणे मिटलेले असणार आहे आणि आपण त्याच पद्धतीने श्वास सोडत असतो. आता व्हायब्रेशन निर्माण होतात ते आपोआपच तुमच्या चेहऱ्यावरती, ओठांवरती, डोक्यावरती, मानेवरती जाणवतात आणि मग त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या मेंदूवरती किंवा आपल्या चेहऱ्यावरती होतो. ते चेहऱ्यात जे काही तेज असेल वाढण्यासाठी त्याच्यावरती व्हायब्रेशन निर्माण होतात. त्या ठिकाणी जे इंद्रिय आहेत त्यांच्यावरती चांगल्या पद्धतीने एक मसाज मिळते. आपल्या मेंदूला चांगले व्हायब्रेशन मिळतात, त्यांना मसाज मिळते आणि त्यामुळे आपण हा म म्हणतोय. तर सेम हा म्हणत असताना सेम पद्धत, मोठा श्वास घ्यायचा आहे. श्वास घेतल्यानंतर काही क्षणांसाठी, एखाद्या क्षणासाठी आपण थांबतोय आणि त्याच्यानंतर म म्हणायला सुरुवात करतोय. म म्हणतोय याचा अर्थ काय, ओठ आपले मिटलेले असणार आहेत. भ्रामरी आपण करतो त्या पद्धतीने आपल्याला मकार म्हणायचा. चला तयार. हात तुम्ही डोक्यावरती वगैरे ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला व्हायब्रेशन फील होते. शक्य असल्यास डोळे बंद. 3 मकार किंवा 5 दीर्घ श्वास घ्या. ओके, रिलॅक्स. आता या 3 आपण वेगळ्या पद्धतीने म्हणून घेतलेल्या आहेत ध्वनी. त्याच्या मागचा हेतू की तुम्हाला जेव्हा त्यात मूळ ध्वनी
उच्चारण योग्य पद्धतीने जमेल, त्याचे व्हायब्रेशन फील होतील, तेव्हा आपण आता या तिघांना एकत्रित करणार आहोत, ज्याला ध्वनी आपण सुरुवातीला म्हटलेलं आहे. या 3 ध्वनींना एकत्रित करणार आणि त्याच्या मदतीने ओम कसा म्हणायचा ते समजून घेणार आहोत. तर याची सुरुवात आपण नेहमी पुन्हा दीर्घ श्वास घेणार. श्वास घेतल्यानंतर सुरुवात अ ने करतोय, म्हणजे सुरुवातीला आपण अ म्हणणार, आपलं पूर्ण तोंड उघडं असणार आहे. एक श्वास घेतला तर एका श्वासामध्ये आपल्याला या तिन्ही क्रिया म्हणायच्या आहेत, त्या तिन्ही वर्णांचा उच्चार करायचा आहे. त्यामुळे आपण श्वास, आता आपण 3 ध्वनी वेगवेगळ्या समजून घेतलेल्या आहेत. अकार समजून घेतला, उकार समजून घेतला, मकार समजून घेतला. आता या तिघांच्या मदतीने आपल्याला ओम कसा म्हणायचा आहे ते समजून घेतोय. आता याची सुरुवात आपण काय करतोय, तर सुरुवातीला आपण मोठा श्वास घेणार. श्वास घेतल्यानंतर अ ने सुरुवात करतोय. आता इथे बऱ्याच वेळा प्रमाण वेगवेगळे आहेत, म्हणजे अचा सुरुवातीला आपण समप्रमाणात म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे, किंवा अ आपला थोडासा छोटा असणार आहे, उ अजून थोडासा दीर्घ असणार आहे, म अजून थोडासा दीर्घ, ज्याला एकास, दोनास, 3 असं प्रमाण म्हटलं जातं. म्हणजे समजा 2 काउंट आपण जर अ म्हणत असेल, पुढचे 4 काउंट आपल्याला काय म्हणायचं आहे, तर त्या पद्धतीने उ म्हणायचं आहे, आणि पुढचे 6 ते 8 काउंट आपल्याला म म्हणायचं आहे. तर हे प्रमाण कुठे आपण मोजून घेणार नाहीत की आपल्याला इतकंच म्हटलं पाहिजे किंवा ते आपल्याला कमी झालं किंवा जास्त झालं, याचा कुठेही संबंध नाही. तुम्ही जो फील आहे, म्हणजे तो म्हणत असताना व्हायब्रेशन तुमच्या जे बॉडीवरती होतात आणि त्याच्यामुळे निर्माण होणारा जो आनंद आहे तो घ्यायचा आहे. त्यामुळे तुमचा तो ओ दीर्घ होतोय, कमी होतोय, अ माझा जास्त होतोय, तो महत्त्वाचा नाही. हे म्हणत असताना जी आपण व्हायब्रेशन आता हात ठेवून आपण फील केली, तर ती विदाऊट आपल्याला हात ठेवता फील करायचे आहेत आणि त्याचा आनंद घ्यायचा आहे. त्यामुळे त्याच्याकडे आपल्याला चक्करकडे पडायचं नाही, तर फक्त आपल्याला या 3 वर्णांच्या आधारे ओम म्हणायला शिकायचं आहे. ज्यांना डायरेक्ट ओम म्हणायची सवय असते, तेव्हा सुरुवातीला त्यांना अ उ मच्या आधारे ओम म्हणताना थोडंसं कठीण वाटतं, किंवा त्यांचा आपल्याला कुठे वेगळे वेगळे होतात. बरेच जणांचे तुम्ही व्हिडिओ जर बघितले असेल तर अ वेगळा असतो, उ वेगळा असतो. तो म्हणत असताना त्याचे व्हायब्रेशन ठीक आहे. जेव्हा आपण मी नुसताच अ चा उच्चार करणार आहे, तेव्हा मला फायदा त्याचा आपोआपच माझ्या पोटावरती किंवा त्याच्या भागावरती होणार आहे. जेव्हा मी नुसताच फक्त ऊ म्हणतोय, ओम म्हणत नाही, मी फक्त ऊचाच उच्चार करतोय, तेव्हा आपोआपच व्हायब्रेशन माझ्या छातीच्या आजूबाजूला निर्माण होतात, त्याचा फायदा तिथे होणार आहे. जेव्हा मकार म्हणतोय तेव्हा मानेवरती, चेहऱ्यावरती होणार आहे. आणि जेव्हा या तिघांचा उच्चार करून आपण ओम म्हणतोय, तिघांच्या मदतीने म्हणतोय, तेव्हा पूर्ण त्याचा बॉडीवरती व्हायब्रेशन होतात आणि त्याचा फायदा वेगळ्या पद्धतीने होतो. आता एक प्रकार, 1 किंवा 2 मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे देखील आपल्याला काय करायचं आहे, पाठ सरळ ठेवायचे आहे. सुरुवातीला मोठा आणि खोल असा श्वास घ्यायचा. त्याच्यानंतर क्षणभर थांबायचं आहे. पुन्हा सावकाश मोठा श्वास घ्यायचा आहे. बघा अगोदर, आणि श्वास घेऊन झाल्यानंतर परत अ पासून सुरुवात. इथे सिंपल क्रिया काय करायची आहे, सुरुवात अ ने करायची आहे. अ करत असताना आपोआपच आपलं पूर्ण तोंड उघडलेलं असणार आहे, आणि ओठ हळूहळू हळूहळू आपल्याला काय करायचे आहेत, हळूहळू कमी, म्हणजे ओठांचा आकार बदलत जायचा आहे. अ म्हणत असताना आपोआपच तुमचे पूर्ण ओठ खुललेले असणार आहे, तोंड पूर्ण खुलं असणार आहे. हळूहळू ओठांचा जेव्हा तुम्ही चंबू करणार आहात, ओठ गोल करणार आहात, तेव्हा तो आपोआप ऊ होणार आहे. आपल्याला मुद्दाम कुठे ऊ म्हणायचं नाही आहे. अजून त्या ओठांचा जो चंबू केलेला आहे त्यांना हळूहळू आपण पूर्णपणे मिटणार आहोत, तेव्हा आपोआपच तो मकार होणार आहे. तर सिंपल क्रिया आहे. श्वास सोडत सोडत तुमचा जितका श्वास असेल तितक्या पद्धतीने तुमचा ओम दीर्घ असेल किंवा कमी असेल, तर त्या तिन्हींच्या मदतीने तुम्हाला म्हणण्याचा प्रयत्न करायचा. ओके, इथे सुद्धा आपल्याला 3 ते 5 ट्राय करायचे आहेत. कमीत कमी 3 ओम म्हणायचे आहेत, ज्याला आपण प्रणव म्हणतो, आणि जास्तीत जास्त 5 किंवा त्याच्यापेक्षा जास्त देखील म्हणू शकता. काय करायचं आहे, प्रत्येक वेळी एक मोठा श्वास घ्यायचा आहे. श्वास घेतल्यानंतर सुरुवात अ पासून करायची आहे. अ म्हणत असताना आपोआपच ओठांचा फक्त आकार आपल्याला बदलायचा आहे. सुरुवातीला व्हायब्रेशन फील करण्याचा प्रयत्न करू नका. तो काय करायचा आहे, एकदा दोनदा, आज उद्या तुम्ही जेव्हा पूर्ण ओम म्हणायला चांगल्या पद्धतीने समजून घेणार, तेव्हा आपोआपच ती 3ऱ्या दिवसापासून 4थ्या दिवसापासून आपल्याला फील जो आहे किंवा व्हायब्रेशन आहे ती जाणवू लागतं. पाठीचा कणा सरळ, हात गुडघ्यावरती सिंपल ठेवायचे आहेत, पाठ सरळ. फक्त शक्य असल्यास डोळे बंद करा. कमीत कमी 3 उच्चार, जास्तीत जास्त 5. एक दीर्घ श्वास.
ओके, रिलॅक्स. आता इथे आज आपण फक्त वेगवेगळ्या पद्धतीने घेतला, अकार, उकार, मकार. तो घेण्यामागचा हेतू की आपल्याला अ छान पद्धतीने म्हणता यावा, त्याची व्हायब्रेशन फील व्हावी. ऊ छान पद्धतीने म्हणता यावा, त्याची व्हायब्रेशन फील व्हावीत. आणि मकार, भ्रामरी तर आपण बऱ्याच वेळा करतो, त्यामुळे मकारचा प्रॉब्लेम नाही. मात्र या दोन ध्वनी आपण खूप कमी उच्चारतो, अचा आणि ऊचा. आपण बऱ्याच वेळा भ्रामरी करतो, त्यामुळे तुमचा मकार आपोआप होऊन जातो. तर यापासून मिळणारे फायदे जे आहेत ते सुद्धा वेगळे आहेत. त्यामुळे आपण तुम्ही जर इथे आपण ट्रिक काय करू शकतो की समजा आपल्याला या ओम किंवा प्रणवचा उच्चार करायचा आहे, तर 3 पहिला अ म्हणा, किंवा इथे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पहिला आपल्याला फक्त 3 श्वास घ्यायचे आहेत. मोठे दीर्घ खोल तोंडाने नाकाने घेणार, तोंडाने सोडणार. म्हणजे सुरुवात आपण तिथून करणार. नाकाने श्वास घेतला, तोंडाने सोडला, या पद्धतीने 3 आपण काउंट केले. त्याच्यानंतर 3 अ म्हणायचे आहेत. पुन्हा मोठा श्वास घेतला, श्वास सोडत फक्त अचा उच्चार. परत 3 दीर्घ श्वास घेतले, फक्त ऊचा उच्चार. पुन्हा परत 3 दीर्घ श्वास घेतले, 3 मकार आपण म्हटले. आणि त्याच्यानंतर मग परत ओम म्हणायचे आहेत. आणि मग ते कमीत कमी तुमचे प्रणव जे आहेत ते 5, 3, 5 या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला फील छान येत असेल, आणखी तुम्हाला म्हणायचं असेल तर ते कंटिन्यू म्हणायचे. आता इथे काळजी कोणती घ्यायची आहे की तो जो फील घेणं ते खूप महत्त्वाचं आहे. तुमचा ओम किती दीर्घ होतं हे खूप महत्त्वाचं नाही. तो म्हणत असताना तुम्ही शांत किती राहाल, त्याचे व्हायब्रेशन किती फील करताय, आणि प्रत्येक प्रणव म्हटल्यानंतर तुम्हाला थोडं काही क्षणांसाठी थांबायचं आहे. क्षणभर थांबा, 1-2 श्वास थांबलात तरी चालेल नवीन असताना. आणि नंतर जितकं प्रॅक्टिस वाढल्यानंतर त्या प्रत्येक श्वासासोबत जेव्हा तुमचा श्वासाचा कालावधी वाढतो तेव्हा आपोआपच त्या श्वासाच्या दरम्यान तुम्ही दीर्घ श्वास घेताना थांबताय, तो जी स्थिती आहे ती व्हायब्रेशन वेगळीच असतात. म्हणजे पूर्ण बॉडीवरती व्हायब्रेशन आपली निर्माण होतात. आणि समजा तुम्ही 5 ओम म्हटलात किंवा 11 ओम म्हटलात, 21 ओम म्हटलात, त्याच्यानंतर आपल्याला काही क्षणांसाठी थांबायचं. तर या कशा पद्धतीने आपण क्रिया करायच्या, ते ओम कसे वाढवायचे, शेवटच्या आपण 2 दिवसामध्ये ओम ध्यान देखील समजून घेणार आहोत. तर ते ओम ध्यान कसं करायचं ते देखील आपण समजून घेणार आहोत. तर या पद्धतीने आपल्याला आज आपण बेसिक फक्त घेतली. ओम म्हणजे काय, सुरुवातीला आपण त्याची थेरी जी आहे किंवा त्याचं आध्यात्मिक महत्त्व, आपल्या बॉडीवरती होणारे परिणाम, प्रणव म्हणजे काय तो समजून घेतला. आणि अकार, उकार, मकार जे आपण त्रिध्वनी म्हणतो, ज्या मूळ ध्वनी आहेत, आणि त्या मूळ ध्वनींपासून प्रणव जो आहे आपला ओम जो आहे तो तयार झालेला आहे. तर पहिल्या दिवशी बऱ्याच वेळा आपल्याला जर ओम म्हणायची डायरेक्ट सवय असेल तर तो अ उ मच्या आधारे जमेलच असं नाही. मात्र जेव्हा तुम्ही सतत प्रॅक्टिस करताय आणि फक्त वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जेव्हा अ म्हणताय, उ म्हणताय, आणि परत त्यांच्या मदतीने ओम जो म्हणतो आपण, ओम म्हणतो, ज्याला ओम आपण म्हणतोय, तर तो म्हणण्याचा प्रयत्न केल्यानंतर व्हायब्रेशन खूप छान वेगळ्या पद्धतीने आपल्या बॉडीवरती निर्माण होतात. आणि त्याचा एक सकारात्मक परिणाम आपल्याला प्रत्येक पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही म्हणतात, ही एक क्रिया अशी आहे ज्याला आपण ध्वनी योगातली क्रिया म्हणतोय. इतर आसने असतील, प्राणायाम असतील, ते जेव्हा आपण करतोय तर त्याच्यापासून मिळणारा रिझल्ट येण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो. म्हणजे आसनांपासून मिळणारा कालावधी थोडासा जास्त असतो, किंवा प्राणायामाचा थोडासा कमी, आणखी थोडासा कमी होतो. मात्र ध्वनियोगातील ज्या क्रिया आहेत, ज्याला आपण भ्रामरी वगैरे म्हणतो, किंवा ओमचा उच्चार असेल, तर या क्रिया अशा आहेत की त्या त्वरित आपल्याला रिझल्ट देतात. म्हणजे तुम्ही जेव्हा आता आज छानपैकी म्हटलात आणि तो फील घेतल्यानंतर तुमच्या बॉडीवरती एक चांगला परिणाम होतो आणि तो तुम्हाला जाणवतो. आणि तोच पुढच्या आपल्याला 5 दिवसामध्ये, आजचा म्हणजे पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये आपल्याला तेच फील घ्यायचं आहे. आणि रोज ओमचं एक वेगळं स्वरूप जे आहे ते जाणून घ्यायचं आहे. श्वासाच्या मदतीने कसं, त्याच्या मदतीने, त्याच्यानंतर ओम जो आहे आपण जो म्हणतोय आता, ज्याला आहत आणि अनाहत ध्वनीचे 2 प्रकार आहेत. आहत याचा अर्थ काय, जेव्हा आपण एखादा धक्का किंवा आपण व्हायब्रेशन किंवा आदळल्यानंतर, आणि अनाहत वेगळ्या पद्धतीने, म्हणजे कुठल्याही आदळ किंवा कोणताही याचा अर्थ काय, 2 वस्तू जेव्हा आदळतात तेव्हा तो होणारा वेगळा ध्वनी असतो. आणि कुठल्याही वस्तू कोणत्याही एकमेकावरती न आदळता होणारा ध्वनी जो आहे तो वेगळा असतो. तर ते काय आहे ते आपण उद्या वगैरे समजून घेणार आहोत. ओके, सिंपल आज आपण ज्या काही क्रिया घेतलेल्या आहेत त्या तुम्ही सकाळी उठून सुद्धा प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस करताना मी एक सिंपल क्रिया काय सांगितलेली आहे, डोळे बंद करा, साधं आसन घ्या, पहिले श्वास घ्या, 3 मोठे श्वास घ्यायचे आहेत, नाकाने घेणार, तोंडाने सोडणार. 3 ते झाल्यानंतर 3 अकार फक्त म्हणायचे आहेत. प्रत्येक वेळी श्वास घेणार, अ 3, पुन्हा उ 3, म 3, आणि परत ओम कमीत कमी 3, जास्तीत जास्त तुम्ही किती तुम्हाला छान वाटत असेल कंटिन्यू तुम्ही म्हणू शकता. तर उद्या सकाळी ट्राय करा. उठल्यानंतर तुम्ही थोडंसं फ्रेश व्हा. फ्रेश झाल्यानंतर या पद्धतीने करायचं आहे. उद्याच्या वर्गामध्ये आपण याच्या पुढच्या काही ज्या गोष्टी आहेत त्या समजून घेणार आहोत. ओके, तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही ग्रुपवरती मेसेज केलात चालेल, किंवा मला वैयक्तिक मेसेज केलात चालेल, कॉल केलात तरी सुद्धा चालू शकेल. ओके,
छान पद्धतीने आज जसं सामील झालात, समजून घेतलात आणि ही गोष्टी आपल्याला प्रॅक्टिकल, उद्या आपली थेरी जास्त नसणार आहे, उद्यापासून प्रॅक्टिकल आपलं थोडंसं जास्त असणार आहे. ओके, आज थेरी जास्त असल्यामुळे थोडासा कालावधी आपला जो वेळ आहे तो वाढलेला आहे. ओके, सर्वांनी एक छोटीशी आपण प्रार्थना घेतोय, त्याच्यानंतर आपल्याला ग्रुपवरती तुम्ही काय करायचं आहे, तुमचा आजचा छोटासा अनुभव असेल तो शेअर करायचा आहे किंवा थंब दाखवायचा आहे. ओके, दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, प्रार्थना घेतोय. प्रार्थना घेत असताना आपण आता 3 ओम 5 ओम म्हणतोय. आत्ता ज्या पद्धतीने आपण अ उ आणि म च्या पद्धतीने म्हणले त्या पद्धतीने. पाठीचा कणा सरळ, हातांची ज्ञानमुद्रा, डोळे बंद करायचे आहेत. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. सावकाश दोन्ही हात एकमेकांवरती घासा. त्यांचा उष्ण स्पर्श चेहऱ्यावरून सर्वांगावरून फिरवून घ्या. पुन्हा एकदा दोन्ही हात एकमेकांवरती घासत ओंजळीत सावकाश डोळे उघडा. ओके, रिलॅक्स. दोन्ही पाय समोर, हात पाठीमागे. बैठक स्थिती, ज्याला विश्राम स्थिती म्हणतोय. पाय थोडेसे रिलॅक्स करून घ्या. आजचा अनुभव छोटासा तुमचा जो काय असेल तो ग्रुपवरती शेअर करा किंवा ग्रुपला थंब दाखवायचा आहे. कोणाला काही शंका असेल तरी आत्ता जरी विचारलं चालेल किंवा नोट डाऊन करून ठेवा. उद्याच्या वर्गामध्ये सुद्धा, आज थोडासा वेळ जास्त झालेला आहे, उद्याचा वर्ग झाल्यानंतर तुमच्या ज्या काय नवीन काय एखादी शंका असेल, काय विचारायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी विचारलं चालेल. वर्ग झाल्यानंतर आपण ती त्या पद्धतीने त्याच्यावरती देखील आपण चर्चा घेऊ. ओके, चलो सेम उद्या याच पद्धतीने भेटूया. छान वाटलं सगळेजण आपण एकत्र आलात आणि याच पद्धतीने उद्या देखील एकत्र या. चलो बाय बाय, शुभरात्री.